चव्हाणजी, हे घोटीवाडा आणि खापा हे दोन गाव तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये येते. तुम्ही इथले उपसरपंच आहेत. काय काय विकास झालेला आहे, काय काय मुख्य समस्या आहेत? आम्ही जेव्हापासून पदावर स्थापित झालो त्याच्यानंतर आमच्या हाताने काही बंदिस्त नाल्या वगैरे झाल्या आहे. काही अपूर्ण ज्या नाल्या होत्या त्या पूर्ण झाल्या आहे. आम्ही सांस्कृतिक भवनला तार कंपाऊंडचे कामं केले आहे. काही कामे आम्ही प्रस्तावित केले आहे, पण ते आतापर्यंत मंजूर झालेले नाही आहे. मंजूर झाले म्हणतात, पण आतापर्यंत त्यांचा आराखडा वगैरे काही आमच्यापर्यंत आला नाही. आम्ही खापा येथे राष्ट्रीय पेयजल योजनेसाठी एक योजना दिली होती, प्रस्तावित केली होती योजना. त्यासाठी 18 लाख रुपये मंजूर झाले होते. मंजूर होऊन ती टेंडर वगैरे होऊन सुद्धा ते आता पोस्टपोन झाली आहे ती योजना. त्याला कन्वर्ट करा म्हणून सांगत आहे आता. तर खापा गाव हा एकदम पाणी टंचाई आहे तिथे आणि अत्यंत पाण्याची आवश्यकता आहे आता. तर तेथे जर पाण्याची व्यवस्था जर झाली लवकर तर फारच छान होईल. रस्ते आणि इलेक्ट्रिसिटीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले का गावातले? इलेक्ट्रिसिटीचे प्रॉब्लेम थोडेफार राहिले आहे. जे पहिले होतं जास्त प्रमाणात ते खूप कमी झालं आहे आता. आणि रस्त्याचं तर होतच आलं आहे पूर्ण कंप्लीट काम. गावामध्ये बेरोजगारी एक मुख्य समस्या राहते. तर बेरोजगारी दूर करण्याबाबत काही ग्रामपंचायतीमार्फत काही प्लॅन आहे का तुमचा? नाही, सध्या तर ग्रामपंचायतीमार्फत काही प्लॅन आखला नाही आहे. आम्ही नरेगा अंतर्गत जे बेरोजगार लोक आहेत त्यांना नरेगा अंतर्गत कामे देतो, विहिरीचे कामे. वैद्यकीय सेवा उपलब्ध आहे गावामध्ये? नाही, वैद्यकीय सेवा उपलब्ध नाही आहे. ती वैद्यकीय सेवा घेण्यासाठी आम्हाला कोंडाईला जावं लागते किंवा मासोदला.